नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरात वर्षभरापूर्वी मोठा गाजावाजा करत देवपूर भागात असलेल्या SSVP कॉलेजजवळ ड्रेनेज लाईनचे काम करण्यात आले होते. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते. धुळे मनपा आणि तत्कालीन सत्ताधारी भाजपा विरोधात अनेकदा शिवसेनेने आंदोलने केली. मात्र या आंदोलनाची कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळेच आता पुन्हा काल झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील ड्रेनेज लाईन फुटल्याने रस्त्यावर लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणीच ठाकरे सेनेच्या वतीने भाजपाचे झेंडे लावून त्यांचा निषेध यावेळी करण्यात आला. काल धुळे शहरामध्ये मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या जोराने पाऊस झाला. भागात ॲड्या कॉलेजजवळ आणि SSVPच्या गेटच्या समोर आत्ताच चालू नवीन रोड झालेला आहे. डांबरीकरण एवढं खर्च करून समजा रस्ता गेलेला आहे. त्याच्यात अंडरग्राऊंड गटार गेलेली आहे. त्या रस्त्याला एवढं मोठं खड्डं झालेलं आहे आणि बाजूला चेंबर आहे. ते चेंबरचं झाकण काल अक्षरशः त्या पाण्याच्या प्रेशराने वरती उडालं होतं. काल इकडनं 2-3 जण या खड्ड्यांमध्ये पडले, पण काल एका लहान बालकाला दाढीला लागलं. पण तिथे आजूबाजूचे लोटगाडी हातगाडीवाल्यांनी जवळ येऊन सगळ्या बिचाऱ्यांना उचललं आणि आम्हाला कळवलं की असं झालं. आम्ही तात्काळ इथे आलो. काल प्रशासनाला आम्ही बरेच वेळा फोन लावले की तात्काळ इथे येऊन या खड्ड्याचं काहीतरी मुरुम टाकून वगैरे मुद्द्यात यावा. पण कितीही केलं, भाजपची सत्ता असल्यामुळे सर्वांना असा गुरमीचा एक अहंकार झालेला आहे. त्याच्यामुळे कोणी लक्ष देण्यास तयार नाही. काल आम्ही एवढं फोन करून सुद्धा शेवटी मग अक्षरशः आम्हाला इथे बिचार हॉटेलवाल्यांनी ब्रॅकेट लावून इथं रस्त्या खड्ड्याजवळ ब्रॅकेट उभं केलं. तरी अजून प्रशासनाचा आतापर्यंत कोणाचंही लक्ष नाही आणि कोणीही अधिकारी इथं उपलब्ध झाला नाही आणि इथं याची व्यवस्था केली नाही. त्या अनुषंगाने आज आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून देवपूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आज आम्ही महानगर प्रशासनाचा निषेध नोंदवतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.